2-3 महिन्यापूर्वीची केस आहे. माझ्या एका मित्राचा मला मेसेज आलेला होता, नंतर कॉल आला त्याचा. म्हटलं काय झालं? महाबळेश्वरला ट्रिपला गेलेला होता आणि तिथून त्याने Instagramवरती फोटो टाकलेले होते, फेसबुक लाईव्ह केलेलं होतं. घाटात किंवा इकडे-तिकडे कुठे-कुठे थांबले त्याचे फोटो होते. हे सगळं झालं आणि त्याला एक SMS आला, ज्याच्यामध्ये तो असं वाटत होता की तो गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडनं आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये ही लोकं कार घेऊन गेलेली होती. कारचाही फोटो त्या फोटोजमध्ये होता अपलोड केलेल्या आणि तुम्ही शिरवळ टोल नाक्याच्या इथे स्पीडिंग लिमिट तुमची क्रॉस झालेली आहे तुमच्याकडनं. 100च्या ऐवजी तुम्ही 110च्या स्पीडनी चालवत होता. तिथे लिंकही दिलेली होती, हे तुमचे फोटो बघा. आणि फोटोही आजकाल AIच्या मदतीने मॉर्फ करता येतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 1-2 फोटो कार कुणीतरी चालवतंय असे मॉर्फ केलेले होते आणि त्याला ते इतकं रिअल वाटलं की त्याला असं वाटलं की अरे आता आपल्याला पुण्याला परत जायचंय. त्यावेळेला परत आपल्याला कुणीतरी टोल नाक्यावरती गाठेल, त्याच्यापेक्षा आपण आत्ताच पैसे भरून टाकू जे काही चलन आलेलं आहे त्याचं. त्याने घाईघाईने काही न बघता चलन भरलं आणि त्यानंतर त्याला जीपेनी त्याने चलन भरलं असावं आणि त्यानंतर त्याला लक्षात आलं संध्याकाळपर्यंत त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नव्हते. सो हे सगळे क्रिडेन्शियल्स चोरी झालेले होते त्याचे आणि ते ह्या स्मिशिंग प्रकारातनं झालेले होते की एक सिम्पल लिंक आलेली होती त्याला. मॉर्फ केलेले फोटो होते त्याच्या गाडीचे, शिरवण टोल नाका दिसेल अशा असा सगळा लोकेशनचा तो सेटअप केलेला होता आणि अशा प्रकारचे फोटो AI वरनं तयार करणं हे काही मिनिटाचं काम आहे. सो ही लोक खूप चालाक झालेली आहेत. ही लोक इन्व्हेस्टिगेटर्सच्याही पुढे जातात दरवेळेला आणि तो पेस आम्ही कॅच करायचा प्रयत्न करतो. सो अशा प्रकारचे स्मिशिंग एक्झाम्पल्स खूप सारे आम्हाला डे इन डे आउट रिपोर्ट होतात.